नमस्कार. हे घेतलं आपण 1 चम्मच तूप. आपल्याला गुलाबजामुन बनवायचे. त्याच्यात सुजी टाकायची. आपल्याला सुजीचे बनवायचे म्हणजे आपल्याला रव्याचे बनवायचे गुलाबजामुन. ते थोडंसं भाजून घ्यायचे हलकंसं. सुजी याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचे. दूध टाकून घ्यायचे. हलवून याला चांगला असा डो बनवून घ्यायचा. त्याचे आपल्याला गुलाबजामुन बनवायचे. हा डो असा झालेला आहे. हा रवा आपण दुधामध्ये तळून घेतलेला आहे. त्याला थंड होऊ द्यायचे. आपल्याला याचे गुलाबजामुन बनवायचे. बंद करते गॅस आपण आता बंद केलाय. हे बघा छान असं कसं हे डो झालेला याचं घेतलंय. हे आपण आता याला थोडं मळून घ्यायचंय. रवा आहे ना बघा कसं छान झालं आपलं एकदम. त्याचे हे बनवून घ्यायचे आपल्याला गोळे. गोळे बनवून घ्यायचे आपल्याला असे गुलाबजामुन बनवण्यासाठी. छान बनवून घ्यायचे. सगळे हे गोळे बनवून ठेवलेले. आता आपल्याला हे तळायला घ्यायचे. गॅस चालू केला तर हे तेल गरम करायला ठेवते. त्याच्यात आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे. नमस्कार. आपण घेतले हे 1 ग्लास पाणी. आपल्याला गुलाबजामुन बनवायचे. त्याच्यासाठी घेतली ही साखर एवढी. ही साखर टाकते. त्याचा पाक बनवायचा आहे चांगला असा. ही साखर विरघळलेली आहे. आपल्याला हे केसरचे धागे टाकायचे. चाचणीला रंग येतो छान आपल्या. चाचणी आता तयार झालेली आहे. अशी छान अशी चिपचिपी छान झालेली चाचणी आपली तयार झाली. चाचणी आता गॅस बंद करायचा आपल्याला आणि याला झाकून ठेवायचं. पाकामध्ये टाकते आता गुलाबजामुन मी. हे बघा पाकामध्ये टाकलेत. याला आता आपल्याला काढून घ्यायचे गुलाबजामुनला. पाकामध्ये झालेले आहेत हे बघा असे छान. प्लेट मध्ये काढून घ्यायचे. काढून घेतले. त्याच्यामध्ये आपण याच्यावर पिस्ता लावलेला आहे बघा. छान असे झालेत आपले गुलाबजामुन. एकदम रशिले छान. हे बघा एकदम हे बघा कसे रशिले झालेत. एकदम मऊसूत झालेले आहेत छान. हे बघा एकदम मऊसूत झालेले आहेत. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हे बघा छान असे झालेले आहेत. हे बघा कच्चे नाही काय नाही एकदम छान असे झालेले आहेत. हे बघा एकदम छान झालेले आहेत.